-3/34, -2/17, -5/51, -4/68 या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? हे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत आणि चढत्या क्रमाने लावले जर आपण हे अपूर्णांक तर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? प्रथम काय करू, आपण या संख्या लिहून घेऊ. आता जर आपण या संख्यांचं निरीक्षण केलं ते ज्या संख्या आहेत त्या काय आहेत, 17च्या पटीतील आहेत, 17च्या पाड्यामध्ये असणाऱ्या संख्या आहेत. मग काय करू, आपण याला संक्षिप्त रूप देण्यासाठी या अपूर्णांकांना प्रत्येक अपूर्णांकाला काय करू, 17ने गुणू. काय केलं आपण, प्रत्येक अपूर्णांकाला 17ने गुणलं. इथे येईल पहा, 17 एके 17, 17 दोन्ही 34, म्हणजे इथे काय येईल -3/2. 17 एके 17, 17 एके 17, -2/1 म्हणजेच काय येईल आपलं -2 येईल. 17 एके 17, 17 त्रिक 51 म्हणजे इथे किती येईल -5/3. 17 एके 17, 17 चोक 68 म्हणजेच येथे किती येईल येथे 4 एके 4, 4 एके 4 म्हणजेच काय मिळेल आपल्याला -1 मिळेल. आता काय करू, आपण यांना पण दशांश रूप देऊ. पहा, आपण येथे भाग घालू. 3/2 किती येईल पहा, बे एके बे, 3 मधून 2 गेले 1, भाग जाईल का 2 एकला, नाही, दशांश चिन्ह देऊ, येथे 0 घेऊ. बे पंचे 10 म्हणजेच किती मिळालं आपल्याला इथे -3/2 म्हणजेच 1.5. त्याच्यानंतर येथे किती आहे -2, त्यानंतर -5/3. येथे काय करू, आपण 5ला 3ने भागू. 3 एके 3, 5 मधून 3 गेले 2, आता 3ने 2ला भाग जात नाही, दशांश चिन्ह देऊ, येथे 0 येईल. 3 संग 18, 20 मधून 18 गेले 2, परत 0 घेऊ आपण. 3 संग 18 म्हणजे किती -5/3 म्हणजेच किती येईल 1.66 आणि शेवटची संख्या काय -1. आता आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. या संख्या धनसंख्या असतील तर चढता क्रम आपला कसा येईल, प्रथम कोणती संख्या येईल 1, 1 नंतर कोणती संख्या येईल पहा 1.5 येईल. त्यानंतर कोणती संख्या येईल 1.6 आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती येईल 2. आणि आता जर ऋण संख्या असतील तर काय असणार आहे, याच्या अपोजिट असणार आहे -2. त्यानंतर -1.6, त्यानंतर -1.5 आणि त्यानंतर -1. आता -2 म्हणजेच कोणती संख्या आहे पहा -2/17. -1.6 म्हणजेच कोणती संख्या आहे पहा -5/51. -1.5 म्हणजेच कोणती संख्या आहे -3/34 आणि -1 म्हणजेच कोणती संख्या आहे पहा -1 म्हणजे -4/68. या काय केल्या आपण संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या. आपलं उत्तर काय असेल -3/34. पर्याय क्रमांक 3 येईल.